धुळे शहरात अतिक्रमण हटावच्या नावाखाली नेमकं सुरू काय आहे? गरिबांच्या झोपड्या तोडायच्या आणि श्रीमंतांच्या बंगल्यांना हॉस्पिटलला अभय द्यायचं का? एका बाजूला दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजाच्या झोपड्यांवर बुलडोझर चालवले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला अग्रवाल नगरसारख्या उच्चभू वस्त्यांमध्ये नाल्यांवर उभे असलेल्या मोठमोठ्या इमारती, बंगले, हॉस्पिटलकडे मनपा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक डोळझाक करत असल्याचा गंभीर आरोप आता जनतेतून होत आहे. धुळे शहरात काही विशिष्ट धर्माच्या श्रीमंतांनी काही केलं तरी चालतंय. त्यांच्यासाठी सर्व नियम शिथिल केले जातात. हव्यात त्या जागा त्यांनी काबीज कराव्यात. नाल्यावर बांधकाम करायचं तरी कारवाई नाही, पण गरिबाच्या झोपडीचा निवारा मात्र उद्ध्वस्त केला जातो, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच देवपुरातील जगन्नाथनगरमध्ये तर नाल्यालाच काही जणांनी आपल्या सोयीनुसार वळण दिले तरी कारवाई नाही, पण एका दलित कुटुंबाचं घर नाल्यापासून काही अंतरावर असून देखील ते तोडलं जातं आणि त्याच्याच बाजूला नाल्यालगत असलेल्या कंपाऊंड बंगल्यांना संरक्षण दिलं जातं. हा कोणता न्याय? इंदिरा गांधी म्हणायच्या गरिबी हटाव, पण धुळे मनपाचा नारा बहुत गरिबो को हटाव हाच दिसतोय. सामान्य धुळेकरांसाठी आता सर्वात महत्त्वाचे प्रश्न असे आहेत की धुळे महानगरपालिका व जिल्हा प्रशासन या शहरातील गलिच्छ राजकारणातून गरीब सामान्य अतिक्रमणधारकांना न्याय देतील का? तसेच धुळे महानगरपालिका धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करेल का, की मनपा हातोडा फक्त गरीब सामान्य लोकांसाठीच आहे? हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. मी चंद्रकांत, जनसामान्यांचा आवाज.